ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 22 ऑगस्ट 2015. परमपूज्य वचनमाऊली येथील आश्रमात असले की परमार्थाला कसा सुकाळ येतो. त्यात आज साप्ताहिक यज्ञाचा दिवस असल्यामुळे त्यानिमित्ताने सत्संगाचे आयोजन होते. प्रवचन सेवेत काही साधकांनी पूज्य माऊलींच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला अनुसरूनच गुरुदेव म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे येतच असतात. त्याला घाबरायचं काही कारण नाही. आत्ताच पवारसाहेबांनी सांगितलं की पुढच्या शनिवारी ते नामस्मरणाच्या पद्धती ते आपल्याला सांगणार आहेत आणि पुढच्या शनिवारी राखी पौर्णिमा आहे. तो कार्यक्रम कोल्हारला आहे. मग बिना पैशाचा एक चांगला वक्ता आपल्याला मिळतोय. जयघोष घ्या, असं म्हणून सर्वांनी जयघोष घेतला. आणि माऊली म्हणाले, आत्ता थोड्या वेळापूर्वी काही जणांनी काळजी चिंता व्यक्त केली, परंतु हे ध्यानात ठेवा, जोपर्यंत आपलं पुण्य आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्याला जगात कोणालाही घाबरायची गरज नाही. जसं सकाळ झाली की रात्र होणारच. जीवनात कमी जास्त अभाव प्रभाव योगवियोग येतच राहतो. असा कोणता माणूस आहे का त्याला वियोग झालाच नाही? असा एखादा माणूस आहे का ज्याला जन्मभरात कधीच त्याच्या गावापासून त्याच्या घरापासून कधी दूर राहावंच लागलं नाही? असा एखादा तरी माणूस आहे का ज्याचे आईवडील भाऊ बहीण नातेवाईक या जगातून गेलेच नाहीत? असा कोणी माणूस आहे का ज्याला वियोगच नाही? असा कोणी माणूस आहे का ज्याला जीवनात कशाचा अभावच आला नाही? असं पण नाही की प्रभावच जीवनात नाही. आपण हॉटेलजवळून गेलो आणि एखाद्या पदार्थाचा वास आला तरी त्याचा प्रभाव पडतो. तसंच राजकीय लोकांच्या सानिध्यात गेलं तर त्यांचाही प्रभाव पडू शकतो. तसंच परमार्थाच्या जवळ गेलो तर परमार्थाचाही प्रभाव पडणारच. भक्तांनी आणि भाविकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. हिम्मत को मत हार, प्रभू को पुकार, वही तेरी नैया लगाएगा पार. संकट लाटा कैक उसळती, पुन्हा विरती, परिणाव तुझी ती चालू राहू दे. प्रत्येक सकाळची जशी संध्याकाळ होते तसेच प्रत्येक संध्याकाळची सकाळ होतेच. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. भय कोणाला वाटतं, भीती कोणाला वाटते? जो भविष्याची चिंता करतो त्यालाच. आपल्या स्वभावात स्वचा अभाव झाला, आत्मस्वरूपाचा अभाव झाला आणि चिंतेचा काळजीचा प्रभाव वाढला. आपला स्वभाव देव व्हावा, आपला भावच देव व्हावा अशी भूमिका असेल तर वारकरी संप्रदायात म्हणतात की ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. भीती ही माणसाची शत्रू नाही. भीती काय करते तर ती माणसाला नवे रस्ते नवे मार्ग शोधायला लावते. भीती ही वाईट नसते. संकटातून पार होण्याची पहिली पायरी भीती आहे. भीतीच नाही वाटली तर माणूस प्रयत्नच करणार नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. संत महापुरुष हेच म्हणतात, कर्म किए जा फल की चिंता मत कर इंसान, जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये तो गीता का ज्ञान है. आता इथे ॲक्सिडेंटचा अनुभव सांगितला. आपला ॲक्सिडेंट झाला तेव्हा नारायण, प्रदीप, सागर महाराज, बालगोपाल, नागरे भाऊसाहेब हे सगळे होते. समोरून 100च्या स्पीडने ट्रक आला. आपल्या गाडीने पलटी मारली. ती डिव्हायडरला आदळली. पुन्हा पलटी मारली. गाडी 3 पलट्या मारून पुढे फेकली गेली. ट्रक निघून गेला. एवढं होऊनही आपण सर्वजण त्यातून वाचलो. मग जर एवढ्या मोठ्या संकटातूनही आपल्याला वाचवणारा जर सोबत असेल तर मग आपण काळजी कशाला करायची? चिंता से चतुराई घटे. जी पुरुषार्थी मंडळी आहेत, जी कष्टाळू माणसं आहेत, जी प्रगतिशील माणसं आहेत, त्यांच्या वाट्याला चॅलेंजिंग क्वेश्चन्स येतातच. संकट जेवढ्या वेगाने येतात त्याच्या सहस्रपटीने आपल्याला पुढे पाऊल टाकता आलं पाहिजे. पुढं पाऊल टाकताना विचार करायचा, आपल्याजवळ पुण्य आहे का? जर भीती वाटत असेल, काळजी वाटत असेल तर इष्टदेवतेचं, आराध्य देवतेचं, गुरुमंत्राचं, गुरूंचं स्मरण करायचं. सद्गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा आपण उपयोग करायचा. काळजी करण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा आपल्याला जो वेळ मिळतो, जो गॅप मिळतो त्याचा वापर करायचा. तपानेच तर आश्चर्य घडतं आणि घटनेवरून, परिस्थितीवरून विचार करण्यापेक्षा असा विचार करायचा की जगात असा कोणता माणूस आहे की त्याला संकट आलेच नाहीत. सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन असतं. राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजाही होतो. आता काँग्रेसचं राज्य होतं. सोनिया गांधी, मनमोहन सिंग रोज दिसायचे टीव्हीवर, पेपरमध्ये. आता ते गायब झाल्यासारखेच आहेत. मागच्या वर्षी कांद्याला भाव नव्हता. आता नरेंद्र मोदीने भाव वाढवले. त्याचं राज्य आहे आता. परिवर्तन होत राहतं. परंतु आपण आपलं धैर्य हरवलं नाही पाहिजे. त्यावेळी तपोबलाने हे भरायचे असते. आपल्या प्रयत्नात एक प्रचंड ताकद असते. आपला एक छोटासा मंत्र आहे ना, बोलत राहा, चालत राहा, ध्यान करा, सारं आपोआप होत राहील. ईश्वरांनी अवतार घेतले, त्यांनाही संकट येतच होती. अनेक राक्षसांनी त्यांना सामना करावा लागला.
श्रीकृष्णाच्या जीवनात लहानपणीच पुतना आली, ध्रुव बाळाच्या जीवनात हिरण्यकश्यपू आला. ह्या गोष्टी ग्रंथात, कथेत आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. ग्रंथामध्येही तेच आहे. भरताला राज्य द्या, रामाला नको. मग झालं भांडण. आपण प्रॉपर्टी, सत्ता, अधिकार कमिवण्यासाठी एकत्र आलेलो नाही. आपण एकत्र आलो आहोत ते नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी करण्यासाठी आणि दरिद्र नारायणाची सेवा करण्यासाठी. कोणी हातावर पोट भरणारा असेल, कोणाला रोजंदारी करावी लागत असेल, कोणी स्टँडवर, कोणी स्टेशनवर झोपत असेल, कोणी याच्या त्याच्या दारात दिवस काढत असेल, कोणाला बायको नाही, कोणाला पोरं नाही, संसार नाही, कोणी एकटा पडला, कोणाचे नातेवाईक वारल्यामुळे तो उदास झाला, कोणाची नोकरी गेल्यामुळे तो उदास झाला असेल, नाराज झाला असेल, कोणाला आजाराने, कोणाला चिंतेने ग्रासले असेल. अज्ञानामध्ये काय करावं, काय करू नये हे समजत नाही. आपलं ज्ञान, आपली योग्यता, आपले विचार थांबले. काय करावं काहीच कळत नाही. असं झालं असेल म्हणून आपण आपल्या जीवनात गुरूंना जवळ केलं. त्यांना धारण करण्याचं कारणच हे आहे की ते आपल्याला नरकातून अर्काकडे म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात. जसे भय आणि अभय म्हणजे भयातून अभयाकडे त्याला घेऊन जातात. ते म्हणतात, खुद को कर बुलंद इतना, खुदा हर तकदीर से पहले अपने बंदे से कहे, बता तेरी रजा क्या है. मी तुम्हाला म्हणत असतो ना, देवाचा जन्मच भक्ताची लाज राखण्यासाठी झाला आहे. देवाला दुसरं काही कामच नाही. सगळं कसं आपोआपच होतं तिथे. राक्षस आले तरी त्यालाही देव आशीर्वाद देतात आणि पुण्यात्मे आले तरी त्यांनाही देव आशीर्वाद देतात. ज्याच्या त्याच्या तपाचं फळ, ज्याच्या त्याच्या तपाच्या बळावर त्याला आशीर्वाद मिळतो. हे बघा, क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटची वेळ आहे, 15-20 धावा राहिल्या आहेत. आता विकेट टिकवण्यात अर्थ नाही, मजबूत स्ट्रोक मारायचा आहे. जर चांगला डिफेन्स करायचा असेल तर बेस्ट अटॅक करता आला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण एकाग्रता, श्वास रोखून नजरेने लक्ष ठेवून अटॅक करता आला पाहिजे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तरच सिक्सर मिळतो. त्यासाठी नसानसात ताकद, नजर, हालचाली, त्याची तत्परता सगळं आवश्यक असतं. जो बॉल आणि ज्या विकेटवर सामना जिंकला जातो त्याच बॉलवर मॅच पडूही शकते. अशा महत्त्वाच्या क्षणात जो स्ट्रोक मारून निघतो तो यशस्वी होतो. जीवन पण एक क्रिकेट मॅच आहे. कोणी बॉलर, कोणी प्लेयर, वेगवेगळे फलंदाज, वेगवेगळे बॉलर, त्यांच्यासाठी प्रत्येक बॉल हा संकट असतो. एकाग्र चित्ताने ते हाताळलं तर त्यांना कळतं की धावा केव्हा काढायचा ते. हे सगळं करण्यासाठी, यावर लक्ष ठेवण्यासाठी एनर्जी पाहिजे, ऊर्जा पाहिजे असते. ती ऊर्जा जसे प्लेयर प्राप्त करतात तसंच आपल्यालाही आपल्या जीवनात तपाने ती प्राप्त करून घेता आली पाहिजे. संकटाचा बाऊ करून, त्याची काळजी करून त्याने हैराण होणं काय कामाचं. भयावर वेगवेगळे उपाय आहेत. भयावर उपाय आहे क्रोध, आक्रमण, प्रेम आणि व्यक्तित्व बदलणं. हाही भयावरचा उपाय आहे. ह्या उपायांनीच त्याला पार करण्याचे मार्ग सुचतील. आणि आपल्याला जर कायमच घाबरायचं असेल तर त्यावर साधा उपाय आहे. शत्रूची आठवण करा. कोणी वाईट बोलला असेल तर त्याची आठवण करा. आपलं होतं काय, तो माणूस 15-20 सेकंद आपल्याबरोबर फोनवर बोलला आणि मग आपल्या डोक्यात सारखे तेच विचार, हे रे माझ्या मागल्या, तेच तिकीट तोच पिक्चर, तेच तिकीट तोच पिक्चर. जीवनातले काही प्रसंग त्या त्या वेळेलाच परफेक्ट असतात. जसं सिनेमामध्ये परफेक्ट हिरो असतो, त्याचा परफेक्ट टाईम त्या स्टोरीमध्ये घेतलेला असतो. त्यात जसा परफेक्ट हिरो घातलेला असतो तसाच परफेक्ट व्हिलनसुद्धा असतो. तुम्हाला माहीत असेल, त्या काळात शोले नावाचा सिनेमा खूप गाजला होता. त्यात जय होता, वीरू होता. त्यांनी त्यांची कामं जेवढी परफेक्ट केली तेवढाच व्हिलननेही त्याचा रोल परफेक्ट केला. त्यात त्यात जसे पैसे घेऊन रोमॅन्टिक हिरो गाजले तसेच पैसे घेऊन व्हिलनच्या रोलमधला गब्बर सिंग पण गाजला. या सिनेमाचा निर्माता जो असतो तो हिरोला जसे पैसे देतो तसेच व्हिलनलाही त्याच्या रोलनुसार पैसे देतो. तसंच आपल्या आयुष्यातही एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्याला जसे परमेश्वराने इथे पाठवले आहे तसेच आपल्याला त्रास देणाऱ्यांनाही त्या ईश्वराने पाठवले आहे. कृष्णाची किंमत कधी कळली? त्याने पुतनेला मारले तेव्हा. रामाची किंमत केव्हा कळली? त्याने रावणाला मारले तेव्हा. तसं तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही काही कराल की नाही? काही करून दाखवाल की नाही? कौतुक पाहे संचिताचे, हे लक्षात घ्या. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. दुसऱ्यावरी विसमला त्याचा कार्यभाग बुडाला, स्वयंची कष्ट तर गेला तोची भला. हा काहीतरी करील, तो काहीतरी करील, याने हे केले पाहिजे, त्याने ते केले पाहिजे, तरच तुम्ही ते कराल. कुंभमेळ्याचे दिवस होते. एक माणूस नदीवर गेला. त्याला नदीत आंघोळ करायची होती. हा सकाळीच गेलेला होता.
सकाळची संध्याकाळ झाली, परंतु त्याने आंघोळ केलीच नाही. त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, पाण्यावरची लहर शांत झाली की मग मी पाण्यात उडी टाकेल. अरे, पाण्यात पाय जरी टाकला तरी इकडची लहर तिकडे जाईलच ना. आहे त्या स्थितीत तुला पाण्यात उतरावं लागेल, तेव्हाच तू आंघोळ करू शकशील. प्रतिकूल परिस्थिती येतच राहतील. त्याची चिंता करण्यापेक्षा गुरुज्ञानाचा उपयोग करून आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे. म्हातारी आजारी पडल्यावर तिला डॉक्टरकडे न्यायचं सोडून तू कुऱ्हाड घेऊन बाभळीकडे लाकडं तोडायला गेला तर काय उपयोग? आपण त्यावेळी नेमकं काय करायचं ते लक्षात घेतलं पाहिजे. जग हे असंच असतं. रामाने अवतार घेतला तरी त्यात बदल झाला नाही. कृष्णाने अवतार घेतला तरी हे जग बदललं नाही. ब्रह्मदेव निर्मितीचं कार्य करतात. विष्णू भगवान पालनपोषण करतात. भगवान शिवसंहाराचं काम करतात. आदिमाया तिचं तिचं काम करते. ते त्यांच्या कार्यात मग्न आहेत. आकाशात ढग दाटून आले म्हणून सूर्य संपला का? ढगांनी त्याला झाकलं म्हणून त्याचं अस्तित्व संपलं का? आज खारेकरुण्याला पाणी नाही, पिकं वाळून गेले म्हणून तिथल्या लोकांचं जीवन संपलं का? इकडचं तिकडचं असंही आणि तसंही हे जगात होतच असतं. जसं नाक, कान, घसा, डोळा, डोकं, हात, पाय, पोट, पाठ हे सर्व मिळून आपलं शरीर बनतं, तसं सुख, दुःख, यश, अपयश, लाभ, हानी हे मिळून आपलं जीवन बनतं. मला जगाने दोष लावला की बाकीचे संत किती पुढे गेले आणि या महाराजांनी काहीच नाही केलं. 95 साली रामदेवजी बाबा आले. ते सायकल दुकानात कामाला होते. ते मला नमस्कार करतात. ते कुठं गेले? त्यांचे मित्र काल आश्रमात आले होते. प्रेमगिरी महाराज महंत आहेत ते. आम्ही रात्री 2 तास बोलत होतो. नरेंद्र महाराज त्यांचं कार्य कुठं गेलं? अनिरुद्ध महाराज आले. त्यांचं कार्य कुठं गेलं? तरुण सागरजी महाराजांचं कार्य कुठं गेलं? आणि माऊली कुठे आहेत? बरोबर आहे जगाचा प्रश्न, पण माझ्या हृदयात एक तृप्ती आहे, एक संतुष्टी आहे. कुठल्याही क्षणी जरी मृत्यू आला तरी अर्ध्या क्षणात मी शरीर सोडायला तयार आहे. समाधानाने मी जाईल. मनाने तर सोडलेच आहे. नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी बनवण्यासाठी, दरिद्र नारायणाची सेवा करण्यासाठी आपलं हे कार्य चालू आहे. मला पाया पडणारे भिकारी भक्त, आशीर्वाद मागणारे भक्त नाही आवडणार. मला अधिकारी भक्त आवडतील. जो जागविल तो जगविलही. श्वास ज्याने दिले त्याने जीवनही दिले. आई वडील त्यानेच दिले. पुढचं जीवनही तोच देईल आणि मृत्यूही तोच देईल. परंतु आपला उद्देश हा आहे की ज्याला कोणाचा फोन येत नाही, ज्याला कोणी नमस्कार करत नाही, ज्याचं काही अस्तित्वच नाही, अशाशी प्रेमाने वागा. होता होईल तेवढी त्याला मदत करा. ते करता करताच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि तो हृदयातच आहे. आपल्याला त्या चैतन्य स्वरूपाची प्राप्ती करायची आहे. सत्य संकल्पाचा दाता भगवंत. आपल्याला जगाशी युद्ध करता येईल, त्यात जिंकताही येईल, परंतु जगाशी युद्ध करण्याअगोदर स्वतःवर विजय मिळवा. आपल्या विचारावर विजय मिळवा. कारण विचारच पांगतात, विचारच पळतात, विचार भरकटून नेतात, विचार आसक्ती वाढवतात, विचार हवी व्हायला लावतात, विचाराने अहंता येईल, विचार ममत्व वाढविल, विचारच संमती देईल आणि विचारच दुर्मतीही देतील. चांगल्या विचारांचे पोषण करा म्हणजे धर्मात्मे जगतील, पुण्यात्मे जगतील. त्यांना जगवा. धर्मात्म्याला संरक्षण दिलं तर त्याच्या पुण्याईमुळे सगळ्यांचा उद्धार होईल. तुमचं तर कल्याण होईलच, पण तुमच्या पिढ्यांचंही कल्याण होईल. जीवन हे क्षणभंगूर आहे आणि म्हणूनच कणक, कांता, लौकिकता आणि सत्ता या 4 घाटांना आपल्याला पार करता आलं पाहिजे. तरच आपण परमार्थी होऊ शकतो. मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत हे, पण आपल्या परिवारात असे भक्त आहेत की त्यांच्याकडे टणानं सोनं आहे. सोन्याच्या ताटात जेवायला वाढतात काजू बदामासोबत. काही असे आहेत की ते हजारो एकर जमिनीचे मालक आहेत, विमानाने फिरणारे भाविक आहेत. मग असं सगळं असताना मला विकास का करून घेता आला नाही? आपल्याकडे पाठक सर होते. ते नगरमध्ये 2 एकर जमीन द्यायला तयार होते. आपल्याकडे कर्डिले येऊन गेले, कळमकर, विखे येऊन गेले, कोतकर येऊन गेले, लोढा, भाभी येऊन गेल्या. मी त्यांना का जवळ केले नाही? मी माधवराव लामखेडेंना जवळ नाही केले. मी राठोड यांना जवळ नाही केले. मी त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न नाही केला. पण माझ्याजवळ सागर आहे, धर्मानंद आहे, सहस्वरूप आहे. तो तर म्हशी वळतो. हे कष्ट करून पोट भरणारे माझ्याजवळ आहेत. ही आशाबाई माझ्याजवळ आहे. ही कापसे आई माझ्याजवळ आहे. हे माझ्याजवळ राहिले. तुम्ही सारे माझ्याजवळ आहात. कारण माझी इच्छाच होती की दरिद्र नारायणाची सेवा करायची. ज्यांचे पोट हातावर आहे, ज्याचं कोणी नाही, त्याची सेवा करायची, त्याला आधार द्यायचा. लेकुराची आहिता सदावा हे आपुल्या चित्ता, ऐसी कनुळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. दरिद्र नारायणाची सेवा करायची. मग मोठे पैसेवाले पाहिजेच कशाला? मोठे लोकही सगळेच खोटे असतात किंवा वाईट असतात असं नाही, पण मी रमतो इथल्या सगळ्यात. आपला मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला सत्याचा संग करता आला पाहिजे. अडचण काय आली
तर आपल्याला स्वचा अभाव आल्यामुळे भीती वाटायला लागते. त्यामुळे मायेचा, प्रकृतीचा प्रभाव आपल्यावर वाढला. ईश्वरावरची आस्था कमी झाली, श्रद्धा कमी झाली. त्यामुळे दुःख, पाप, आसक्ती वाढली. विश्वास राहिला नाही. परंतु जिथे श्रद्धा असते तिथे विश्वासाची गरजच पडत नाही. विश्वास हा खूप मोठा शब्द आहे. मृत्यूपेक्षाही त्याची किंमत जास्त आहे, हे सत्य आहे. पण जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आणि अविश्वासाची गरजच उरत नाही. मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. पुढचं आहे का, फागुन बनकर हिफाजत करे वो क्षमा क्या बुझेगी जिसे रोशन खुदा करे. सर्व धर्माचे सार आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जीवनात करावे लागतात. दुःख दीजे दुःख होय, सुख दीजे सुख होय, प्रेम दीजे प्रेम होय. संसारी माणसाचा धर्म आहे तो म्हणजे डोकं वापरून, बुद्धी वापरून, योग्यता वापरून पैसा कमवा. परंतु त्या पैशाचे गुलाम होऊ नका. त्याच्यावर राज्य करता आलं पाहिजे. त्यासाठी पुण्य अर्जित करता आलं पाहिजे. कुटुंब, परिवार भावनेने चालेल, पण तो टिकविण्यासाठी आपली अर्थव्यवस्थाही मजबूत लागेल. आणि पुण्य पैशानेही कमावता येतं. पुण्यामध्ये काही स्पर्धा नसते, पण ते कोणाच्या जीवावर असता कामा नये. ते स्वतःच्या कष्टाने कमवून पुण्य कमवायचं. आदर की चादर भली, क्या लखपती का शाल. अरे गरीब की झोपडी भली, क्या करे करोडपती का महल. हे लक्षात ठेवा. अंघोळ टळली तरी चालेल, जेवण टळलं तरी चालेल, तीर्थयात्रा टळली तरी चालेल, पण जे जिवंत तीर्थ आहेत, जे चालते बोलते तीर्थ आहेत, अशा संत महापुरुषांच्या चरणाशी येऊन पुण्य कमवा. म्हणून सुरुवातीला उपदेश केला तोच आता प्रवचनाच्या शेवटीही करतो. जोपर्यंत तुमचं पुण्य तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणाला भिण्याची गरज नाही, कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने पुण्य कमवत राहा. हिरण्यकश्यपूसारखा पिता असताना तो प्रल्हादाचं काही बिघडवू शकला नाही. कंसासारखा मामा असताना कृष्णाचं काही वाईट करू शकला नाही, कारण त्यांच्या पाठीशी पुण्य होतं. पुण्यात्मे जवळ केले तर पुण्य वाढेल, धर्मात्मे जवळ केले तर धर्म वाढेल, प्रेमात्मे जवळ केले तर प्रेम वाढेल. ज्याच्या हृदयात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, करुणा आहे, अशा महापुरुषांना, अशा तपस्वींना जवळ करा. म्हणजे ते गुण तुमच्यात यायला लागतील. नाहीतर या जगाच्या भयानक अरण्यात कोण कुठं भरकटून जाईल, कोण कुठं हरवून संपून जाईल, हे त्याला स्वतःलाही कळणार नाही की मी कुठे आहे. आणि असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला उपाय सांगितला. आणि धर्मात्म्याचे, पुण्यात्म्याचे, प्रेमात्म्याचे गुण तुमच्यात उतरण्यासाठी तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागेल. त्यांच्याजवळ गेलात तरच तुम्हाला ते गुण अंगीकारता येतील, तरच तुम्हाला प्रेरणा होतील ते सत्कर्म करण्याच्या, तसं तप करण्याच्या. परंतु एक गोम तुमच्यात आहे. तुम्हाला धर्म पाहिजे, तुम्हाला पुण्य पाहिजे, तुम्हाला सत्य पाहिजे, पण ते फक्त बोलण्यात, ते फक्त शब्दात, ते फक्त चर्चेत, आचरणात ते नको आहे. अशाने काही हाती लागणार नाही. ते तुमच्या पावलात, तुमच्या शब्दाबरोबर, ते तुमच्या आचरणात आलं पाहिजे, तरच त्याचा लाभ तुम्हाला होईल. तेव्हाच तुम्हाला हवं असलेलं ब्रह्मज्ञान, तुम्हाला पाहिजे असलेली ब्रह्मस्थिती, तुम्हाला पाहिजे असलेला ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होऊ शकेल. ज्याच्या हृदयात नारायण आहे त्याच्याजवळ लक्ष्मी आपोआप येते. हेच बघा ना, येथील आश्रमाची सर्व कामे झाली. माझा एक पैसाही मी येथे लावलेला नाही. तुम्ही सर्व हे केलं आहे. सत्य संकल्पाचा दाता भगवंत ही प्रचिती आपल्याला येतेच. शेवटी एवढंच सांगेन की पैशाने पुण्य कमवण्याबरोबर भुकेल्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार, रडणाऱ्याचे अश्रू पुसा. नाही काही जमलं तर धैर्य द्या, समोरच्याला सांत्वना द्या, आधार द्या, एक प्यार भरी मुस्कान द्या, फक्त प्रेमाने त्याच्याकडे बघून हसा. हे सगळं करायला पैशाचीही गरज नाही, पण हे मानव जन्माचं सत्य आहे. या सत्याचा रिचार्ज व्हाउचर सतत मारत राहा, हसत राहा. दुसऱ्यावर हसू नका, तर स्वतःच्या अज्ञानावर, स्वतःच्या मूर्खपणावर हसा, स्वतःच्या चुकांवर हसा. असं कर्म करा की जब आए यहाँ तो जग हसा हम रोये, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोये. जीवनात प्रतिकूलतेचा अभाव आपल्यावर पडण्यापेक्षा आजच्या प्रवचनाचा प्रभाव आपल्यावर पडू द्या. ओम गुरुदेव. असं म्हणून माऊलींनी त्यांचं प्रवचन थांबवलं होतं. आजच्या प्रवचनात परमपूज्य गुरुदेवांनी आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगितला, योग्य दिशा दिली. आपण त्याचा अवलंब आपल्या जीवनात करत राहिलो तर आपली दशा बदलून जाईल. त्यांनी सांगितलेल्या उपायामुळेच आपल्या जीवनात योग्य ते परिवर्तन होऊ शकेल. नाहीतर तसाही परिवर्तन हा संसाराचा नियमच आहे. मग ह्या परिवर्तनाने आपल्याला जी भीती वाटते, जी चिंता वाटते, जे दुःख येते, त्याला सोबत घेऊन जगावं तर लागणारच आहे. परंतु आलेल्या परिवर्तनाला गुरुज्ञानाने परिवर्तित केलं तर प्रतिकूलतेच्या झळा आपल्याला फारशा सोसाव्या लागणार नाहीत.
आहे त्या स्थितीचा, आहे त्या परिस्थितीचा, आहे त्या योग्यतेचा योग्य वापर करायला गुरुदेव सांगतात. संकटांना घाबरण्यापेक्षा ती कोणालाही चुकली नाहीत. परमेश्वराने अवतार घेतला तेव्हा त्यांनाही ती चुकली नाहीत ह्याची उदाहरणं समोर ठेवली तर संकटातून पार होण्यासाठीचे मार्ग आपल्याला सापडतील. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तयार राहू. जसे आपले सगळे अवयव मिळून आपले शरीर बनले आहे तसे सगळे दुःख सुख यश अपयश चढ उतार मिळूनच आपलं जीवन असतं. त्यामुळे कोणाची आणि कशाची भीती बाळगायचं कारण नाही. पुण्य पाठीशी असेल तर आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. म्हणून पुण्य कमवण्यासाठी काय काय करावं हे गुरुदेवांनी सांगितलं. सत्संग म्हणजे सत्याचा संग याचे स्पष्टीकरण करताना कोणाला जवळ करायचं, कोणाच्या जवळ गेल्यावर, कोणाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला या सत्याची गोडी लागेल हेही त्यांनी सांगितलं. आपल्याला मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी आपण प्रत्येक कर्म करताना ते सतर्कतेने केले तरच आपले प्रत्येक कर्म उच्च होईल हेच गुरुदेवांना सांगायचे आहे. सतत नुसतं देतच राहणाऱ्या या गुरुदेवांसाठी हेच भाव आज आतून निघत आहेत. सद्गुरू हे आकाश आहे क्षितिजासारखे चौफेर व्यापलेले. सद्गुरू हे आकाश आहे क्षितिजासारखे चौफेर व्यापलेले. हे केवळ नातच नसतं, हे केवळ नातच नसतं, त्याही पलीकडे बरंच काहीतरी, त्याही पलीकडे बरंच काहीतरी. त्यांच्या आठवणींचं मोजमाप कशाला, त्यांच्या आठवणींचं मोजमाप कशाला. फक्त आपण त्यांच्या आठवणीत राहणं महत्त्वाचं, फक्त आपण त्यांच्या आठवणीत राहणं महत्त्वाचं. ते समोर असताना त्यांनी सतत बोलतच राहावं असंही काही नाही गरजेचं. ते समोर असताना त्यांनी सतत बोलतच राहावं असंही काही नाही गरजेचं. रोज त्यांनी समोरच बसावं असंही काही नाही, रोज त्यांनी समोरच बसावं असंही काही नाही. आणि आपणही त्यांच्या समोरच बसावं रोज असं सुद्धा काही नाही. आणि आपणही त्यांच्या समोरच बसावं रोज असं सुद्धा काही नाही. परंतु ते जवळ नसतानाही ते जवळ असल्याचं जाणवावं, परंतु ते जवळ नसतानाही ते जवळ असल्याचं जाणवावं. आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकू येत राहावे सतत, आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकू येत राहावे सतत. एवढं मात्र नक्की करून पाहावं, एवढं मात्र नक्की करून पाहावं. चर्मचक्षूंनी जगात वावरावं आणि अंतरचक्षूंनी गुरुचं अस्तित्व अनुभवावं. अंतरातले भेद मिटण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर थोडं तरी चालून पाहावं. अंतरातले भेद मिटण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर थोडं तरी चालून पाहावं. सद्गुरू हे आकाश आहे क्षितिजासारखे चौफेर व्यापलेले, क्षितिजासारखे चौफेर व्यापलेले. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.